नवीन कोड येऊ दे. हे पोर्टल माझा झाला. जेव्हा मी बनवलं नाही ते, तर त्या लोकांनी c4cloudtech.on Microsoft हा माझा मेन ग्लोबल आय डी आहे. त्याला ॲक्सेस करायला एक ईमेल आय डी लागते, ती आहे info@ असं. तर तो आपण नंतर चेंज करू शकतो. म्हणजे एवढा मोठा नाव झाला, आपल्याला शॉर्ट करायचं तर शॉर्ट करू शकतो, पण त्यासाठी आपला डोमेन पहिला हे करावं लागतो, डोमेन नेम सर्व्हिस, जे MX रेकॉर्ड टॅक्स रेकॉर्ड म्हणतात ना. हे बघा, ते व्हेरीफायला टाकलं आहे, पण तो होत नव्हता. झाला सक्सेस. आणि हे कुठे टाकायचे असतात? बिग रॉक, जिथे आपण डोमेन घेतला आहे. 2 मिनटात हो, मी खाली गेले यार, मला वाटलं फोन करशील. ठीक आहे, माय अकाउंट थोडा जुन्या लॅपटॉपवर काम करतात नवीन. काय मग, कशी झाली तयारी? संध्याकाळी या सगळ्यांनी. संध्याकाळी स्टेशनला हा सी पॅनल आहे, म्हणजे कंट्रोल पॅनल. हा जो डोमेन घेतला आहे, त्या डोमेनमध्ये आपल्याला काय काय करायचं आहे त्याचा, हा डोमेन रजिस्ट्रेशन हा मेन असतो. ठीक आहे, डोमेन नेम रजिस्ट्रेशन म्हणजे डोमेनचे डिटेल वगैरे, ईमेल फॉरवर्डिंग, सिंगल काय बोलतात, वेबसाईट होस्टिंग, एकदम शेवट खालती यायचं. DNS मॅनेजमेंट, डोमेन नेम सर्व्हिस मॅनेजमेंट, इथे मॅनेज माय DNS. हे ना, इथे एंट्रीज कराव्या लागतात. मी ऑलरेडी ते एंट्री केली होती. तो जसा आपला टोकन सिस्टम असतो, समज तुम्ही मला एक फाटलेला नोट दिला अर्धा, तर तो मी तिकडे देणार आणि तुझी डिलिव्हरी घे त्यानं जॉईंट करणार, कसं तो ओल्ड त्यासारखा तो एक एंट्री देणार, इथे एंट्री करायचं. नंतर ॲझूर देतो. ॲझूरमध्ये ना दाखवतो, ॲझूर कुठे गेलो हां, हे रेकॉर्ड्स असतात. होस्ट नेम @ हा मेन असतो, पॉईंट टू ॲड्रेस. हे कॉपी करायचे आणि इथे ॲड करायचे. फॉर एक्झाम्पल दाखवतो तुम्हाला. कॉपी केला मी हे, आणि माझ्या डोमेन हा ऑलरेडी ॲडेड आहे. समजा मला परत दुसरं कुठे गुगलमध्ये ॲड करायचं आहे, तर ते हा कुठला 2 प्रकारचे हे असतात. एक तो टेक्स्ट एंट्री आणि एक असतो मॅक्स एंट्री. दोघी 1 बाय 1 टाकायचे. पहिला टेक्स्ट एंट्री आहे, ती मी कॉपी केली. टेक्स्ट एंट्री इथे ऑलरेडी आहे. ॲड टेक्स्ट एंट्री, ॲलियास नेम @ व्हॅल्यू, जो पॉईंट टू ॲड्रेस असतो तो, आणि हा सेम असा ॲड करायचा. तो बोलतो आहे हा ऑलरेडी एक्झिस्ट आहे, म्हणून हे करू शकत नाही. असं ॲड करायचा. ॲड केल्यानंतर आहे ना, परत तिकडे जायचा जिथे आपला, आणि व्हेरीफाय करायचं. म्हणजे हा त्याला कॉल करतो, सेम नंबर तिकडे भेटला तो व्हेरीफाय करून टाकतो. हाच होत नव्हता माझ्याकडे, कारण माझी दुसरी जी आय डी होती ना, त्यात ऑलरेडी ॲडेड होता. तर मी तिकडे डिलीट केला आणि इथे परत व्हेरीफाय केलं, तर व्हेरीफाय झाला. तर याच्याने काय होतं माहिती आहे का, व्हेरीफाय झाला आहे का, बरोबर व्हेरीफाईड झालं. तर आता मी
हा नाव जो आहे ना एवढं पूर्ण नाव येतोय ना याला मी कस्टमाइज करून छोटा करू शकतो आणि याच डोमेननी ना मल्टिपल युजर बनवू शकतो. युजर हा बघ युजर आहे ना इथे मी क्रिएट न्यू युजर. आता समज info@, हा मेन आहे, मला पाहिजे सपोर्ट. आता इथे मेन इव्हेंट जर समजा आपल्याला डोमेन खेळायचं नाही फक्त असा जो दिलेला आहे त्याच्यानेच करायचं आहे तर आपण हे घेऊ शकतो. पण मी डोमेन व्हेरीफाय केला, एक डोमेन आहे माझ्याकडे. म्हणजे आता जो मेल ID बनेल ना support@c4cloud.tech असं बनेल किंवा माझा जो ऑलरेडी आहे त्याला पण मी चेंज करून इथे असं बनवू शकतो. इन्फोचा पण तू चेंज करून हां इन्फो हा माझा मेन ग्लोबल आहे, तो आपण चेंज करू शकतो. म्हणजे पुढचे जे मी युजर बनवणार ना असे बनवणार. किंवा समजा एखादा समजा असं मी ह्याच्यात युजर ॲड केले नवीन कंपनीमध्ये जेव्हा जॉईन करतात ना हेच तो डॉट नाही चालत. ओके ठीक आहे. असं बनवला आणि क्रिएट केली. हा एक टेनंट, तो टेनंटमध्ये युजर क्रिएट होईल. मग नंतर मी त्याला ॲक्सेस कसं कुठल्या गोष्टीची ॲक्सेस द्यायचं आहे तसं देऊ शकतो. गुड मॉर्निंग भाई. किंवा याला मी डिस्कार्ड करतो आणि परत युजरमध्ये जातो. हा जो युजर आहे ना सध्या याचा ईमेल ID बघ कसा आहे, info@c4cloud.onmicrosoft.com. हा असाच असतो जेव्हा कोणी बनवतो टेनंट ना असंच असतो. पण आपल्याला मॉडिफाय करून घ्यायचं आहे तर आपण याला मॉडिफाय पण करू शकतो. और एम्फसाइज करके कहता है भैया CST में कितना टाइम लगेगा. एडिट प्रॉपर्टी चेंज करून टॅग करेल मी. म्हणजे पुढे मी इथून आहे ना info@c4cloud.tech याच्याने लॉग इन करू शकतो. CST का प्लान है भैया. मैं आपको यही बता रहा हूँ. क्या बात कर रहे हैं आप. साइन आउट करतो. उसने बोला आप गाड़ी से उतरिए. मैंने बोला अंजाम बहुत बुरा होगा. और पटी उसकी. आप गाड़ी और आप गाड़ी से उतर रहे हैं कि नहीं. पैसा कौन देगा फिर. हमें नहीं चाहिए पैसा, आप गाड़ी से उतरिए. हम गाड़ी से उतरे. भैया इतना पैनिक क्यों हो रहे हो. पर ऐसा नहीं, उर्दू से हिंदी पे शिफ्ट हो. भैया इतना पैनिक क्यों हो रहे हो. क्या लेकर जा रहे हैं, क्या करने वाले हैं. कॉन्फिडेंशियल तोच असणार. भैया कपड़े लेकर जा रहे हैं, कपड़े हैं उसके अंदर. जन्नत क्या प्राप्त होगी. अरे भैया साइड में बड़े भी है ना, वहाँ खाना खाएंगे. जन्नत प्राप्त होगी. तो और जरूरत क्यों पड़ेगी भैया. कपड़े कम है, ज्यादा जरूरत पड़ेगी. 2 दिन के लिए जा रहा हूँ. पटकी बोलता गाड़ी में बैठो, भाड़ा चलो CST. उसकी यार दोनों सर बस आहे. जाना याच्या पुढे हे सर्व्हिसेस आहे. आपण हे सर्व्हिस जसं पाहिजे तसं पण यूज करू शकतो.